नालासोपारा पूर्व येथील चंदन नाका मुख्य रस्त्यावर सध्या पाणी पुरवठा लाईनचे काम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप समाजसेवक सुनील शहा यांनी केला आहे। मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू असतानाही सेफ्टी बॅरिगेड्स, इशारा फलक किंवा कामाच्या स्वरूपाची माहिती देणारा बोर्ड लावलेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे। तसेच हे काम पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरच्या हवाली करण्यात आले असून महानगरपालिकेचा कोणताही कर्मचारी किंवा अभियंता घटनास्थळी उपस्थित नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीने बिनधास्त काम सुरू असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी सुनील शहा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार। प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे। बघा, हे मी आता जस्ट कॅनरा बँकच्या समोर मी उभा आहे। मी यांना विचारलं हा काम कोणाचा आहे, ते बोलतो महानगरपालिकाचा। तर महानगरपालिका जे आहे, पण नगरपालिकाचा एक पण कर्मचारी इथे उभा आहे का तुम्ही बघा। कुठला कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिलेला आहे तर आपल्याला माहित आहे। नगरपालिकाचा किंवा एकही ठिकाणी तुम्हाला इथे बोर्ड दिसत आहे का? हा काम कुणाचा आहे? सुरेंद्र ठाकरे किंवा केतन पाटील प्रभाग समिती डी वरून त्यांना जस्ट फोन केला तर बोलतोय सर नगरपालिकाचं काम चालू आहे। नगरपालिकेचा एक बोर्ड तुम्ही दाखवून द्या। आता थोड्या टायमामध्ये इथे जीसीबी उभा होता, जसं मी त्याला 2 प्रश्न विचारलो तो जीसीबी उगून का पडाला। म्हणजे हे जे भ्रष्टाचार जे नगरपालिकामध्ये चालू आहे ते पाणी पुरवठ्यामध्ये पण चालू आहे। आणि क्लिअरली मी 10 वेळा ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना बोलतोय, सुरेंद्र ठाकरे साहेब जेव्हापर्यंत नगरपालिकामध्ये असणार तेव्हापर्यंत हा भ्रष्टाचार होणारच होणार। का याच्यामध्ये कोणी काय बोलत नाही? 6 महिन्यापूर्वी हा रोड नवीन बनवून घेतलेला आहे। परत हे रोड म्हणजे तोडफोड करायचं का? पहिला तुम्ही पाईप टाका, त्यानंतर रोड बनवून घ्या। आपल्या नगरपालिकामध्ये कसं का असतो, पहिला रोड बना, त्यानंतर तुम्ही ते खोदून त्यानंतर परत तुम्ही पाईप टाका। एक पण नगरपालिकाचा माणूस इथे उभा आहे का? कुणाचा अपघात झाला, काय झालं, इथे जिम्मेदारी कोण घेणार? सुरेंद्र ठाकरे घेणार की प्रभाग समिती डी मध्ये कोणी घेणार की कॉन्ट्रॅक्टर घेणार? हा प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे आणि हा भ्रष्टाचाराचा मी सुरेंद्र ठाकरेचा विरोध करतोय। हा काम जेव्हापर्यंत सकाळ ते संध्याकाळपर्यंत इथे नगरपालिकाचा एक पण माणूस, एक पण कर्मचारी उभा राहणार नाही, त्यापर्यंत हा काम बंद होणार।